औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज शनिवार 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची आणि पालकांची निकालाबाबतची प्रतीक्षा आता संपली आहे. आज सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल व संख्याकीय माहिती अधिकृतपणे घोषित केली जाईल. यंदा 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत पार पडली होती. बोर्डाने अत्यंत वेगाने उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करून विक्रमी वेळेत निकाल तयार केला आहे. गेल्या वर्षी 2025 राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला होता, ज्यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.54%, मुलांच्या तुलनेत 89.51% अधिक होते. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी बोर्डाकडून त्वरित पुरवणी परीक्षेचे नियोजन केले जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी या परीक्षेचा निकालही वेळेत जाहीर केला जाणार आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.